पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत। पुण्यातील उरुळी कांचन जवळील सोरतापवाडीमधील ही घटना आहे। आत्महत्या केलेल्या विवाहितेची सासू ही भाजप पक्षातून सरपंच आहे, तर सासरे शिक्षक असल्याची माहिती आहे। उरुळी कांचन पोलिसांनी या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केलाय। दीप्ती मगर चौधरी असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। घरातच आपल्या 3 वर्षांच्या मुलीसमोर या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या प्रकरणी सासू आणि पतीला पोलिसांनी अटक केली आहे। 2019ला दीप्ती आणि रोहन यांचा विवाह झाला होता। लग्नामध्ये 50 तोळे सोनं देण्यात आलं होतं। नंतर विवाहितेवर वेगवेगळे आरोप करण्यात आले। एका महिन्यानंतर तिला सासरकडून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला। दिसायला सुंदर नाही, घरातलं काम येत नाही, तसे वेगवेगळे आरोप करत तिचा छळ करण्यात आला। मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी तिच्या सासरच्यांना एकदा 10 लाख रुपये कॅश दिली। गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये देण्यात आले होते। मात्र तरीही त्रास संपला नाही। अखेर दीप्तीने गळफास लावून आत्महत्या केली।